नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील वाद आता चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली, परंतु शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मात्र भुजबळांना विरोध केलाय। राष्ट्रवादीचे 7 आमदार असल्याने नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा पालकमंत्री झाला पाहिजे असं भुजबळांचं म्हणणं आहे। त्यावर सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते भुजबळांसोबत नसल्याचं म्हटलंय। नाशिकचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या नावाला माझा विरोध असल्याचं कांदेंनी म्हटलंय। तर पालकमंत्री म्हणजे छगन भुजबळ यांचे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याची टीका सुहास कांदे यांनी। मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा वाद काही नवीन नाही। आता या वाद पुन्हा सुरू झाला असून कारण नाशिकची पालकमंत्री पदाची चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले असून आमदार यावर सुहास कांदे यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत सुहास अण्णा आहे। अण्णा, मला सांगा, परत एकदा छगन भुजबळांनी प्रयत्न सुरू केले। छगन भुजबळ साहेबांचे प्रयत्न नाही आहेत। मी परत एकदा सांगतो की ते मुंगेरी लाल के हसीन सपने आहे। भुजबळ साहेबाला कोणी पालकमंत्रीपद देणार नाही, सगळ्यांचा अंतर्गत विरोध आहे। परंतु भुजबळ साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना हे कळायला पाहिजे की पालकमंत्री देण्याचे अधिकार हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना असतात, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय आमचे शिंदे साहेबांना। परंतु मला समजत नाही की साहेब हे का करतायत। मला वाटतं की मी याला एकच नाव देईल की भुजबळ साहेबांचे भुजबळ साहेब मुंगेरी लाल के हसीन सपने। त्यांनी आता एक मागणी अशी केली का नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादीचे आमदार आहे, तर त्यामुळे ही जो पालकमंत्री पद आहे तो राष्ट्रवादीकडे यावं अशी ही मागणी त्यांनी केली। 7 आमदार आहेत, नक्कीच आहेत, परंतु ते अजितदादाच्या पक्षाचे आमदार आहेत। भुजबळ साहेबांचा आणि त्या 7 आमदारांचा काही संबंध? आणि मला असं वाटतं, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो भुजबळ साहेबाला की साहेब तुम्ही एकदा आहे ना हे बीजेपीचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सगळ्या आमदारांचे एक गुप्त मतदान घ्या। तुम्हाला एक जरी मत पडलं ना, एक सिंगल तुमचं सोडून, तरी सुद्धा सुहास कांदे राजीनामा देईल। रईस शेख, पुढारी न्यूज, नांदगाव, नाशिक।